बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, खरं तर ना तुम्हाला घरी जाऊन पुरणपोळी खायची आहे, पण आम्हाला घरी जाऊन पुरणपोळी करायची आहे. मग आमचा दसरा साजरा होणार आहे. आणि आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तुम्हाला दसऱ्याच्याही आणि महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्याही शुभेच्छा. बघा, मी फक्त एक छोटासा प्रसंग सांगणार आहे तुम्हाला महात्मा गांधींचा. तुम्ही आता भाषणातून खूप सारं ऐकलं आहे. ते कसे होते, त्यांच्या आईचं नाव काय होतं, जन्म कधी झाला, सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात. आणि त्यातले एक तत्व होतं त्यांचं, किंवा ते आयुष्यभर त्या तत्वाने चालले. ते कुठलं होतं? सत्य आणि अहिंसा. बरोबर. तर सत्यावर आधारित. सत्य म्हणजे काय रे? कधीही खोटं बोलायचं, नेहमी खरं बोलायचं. त्यांच्या आयुष्यामध्ये असाच एक प्रसंग घडला होता. त्यांचे मोठे भाऊ कर्जबाजारी झाले होते आणि कर्जबाजारी झाल्यानंतर सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी काय करायचं म्हणून महात्मा गांधींनी त्यांना सगळे प्रेमाने बापू म्हणायचे. बापूंनी आणि त्यांच्या भावाने काय केलं, बापूंकडे एक सोन्याचं कडं होतं. माहिती आहे सगळ्यांना कडं? त्यांच्या हातातलं सोन्याचं कडं त्यांनी आई वडिलांना न सांगता सोनाराकडे जाऊन मोडलं आणि त्याच्यातून जे पैसे येतील त्या पैशाने त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाचं कर्ज फेडलं. पण ह्या ही गोष्ट त्यांच्या आई वडिलांना माहित होती का? पण त्यांना सारखं वाईट वाटायचं की मी माझ्या आई वडिलांपासून काहीतरी लपवलं आहे, मी त्यांना न सांगता कुठली तरी गोष्ट केली आहे, म्हणून त्यांचं मन सारखं त्यांना खात होतं. मग काय करायचं या गोष्टीसाठी? तुम्ही जर असतात, तुम्ही तुमच्या आई वडिलांना खोटं बोलता का? बोलायचं पण नाही. आणि या प्रसंगानंतर त्याच्यानंतर तर बोलायचंच नाही. पण त्यांच्या मनाला ही गोष्ट सारखी सतावत होती की मी माझ्या आई वडिलांना न सांगता माझं कडं मोडलं आणि भावाला दिले. मग त्यांनी आई वडिलांना बोलायचं धाडस होणार वडिलांना, म्हणून त्यांनी वडिलांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं, जे काही त्यांनी केलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं. त्यांच्या वडिलांनी ते पत्र वाचलं. आपले वडील असते तर काय केलं असतं रे? काय केलं असतं? मारलं असतं. खरे, माझ्या वडिलांनी मारलंच असतं. आपल्यात मारायचीच पद्धत जी असते. पण बापूंचे वडील बघा, त्यांच्यात ते रुजलंच घरापासून कुटुंबापासूनच त्यांच्यात रुजत आलेलं आहे, हिंसा करायची नाही. आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा असं त्याचा पत्र वाचलं, पण त्यांच्या डोळ्यातून असे आनंदाश्रू व्हायला लागले. रडले ते खूप, पण आनंदाने रडले की माझा मुलगा काही झालं तरी तू माझ्याशी खोटं बोलला नाही. त्यांनी बापूंना काहीच बोलले नाही. उलट ते म्हणले की तू मला एवढी मोठी गोष्ट तू केलीस, तुझ्या मनाला पटली नाही, तू ती मला सांगितली, याबद्दल तुझं खरं तर कौतुकच आहे. आणि आयुष्यात आपण सुद्धा कुठल्याही गोष्टीत कधीच खोटं बोलायचं नाही, हे आजच्या दिवशी आपण इथून घेऊन जाऊया. म्हणतात ना, माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे, उन्हे लिंबायाला घाली माझ्या सुगंधाची लेणे. चंदनाचं झाड तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण चंदनाच्या झाडाचा एक गुण असतो, ते स्वतः खूप झिजतं, पण त्याच्या परिसरामध्ये जेवढा परिसर आहे त्या परिसराला ते सुगंध देत राहतं. अगदी असेच काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेली असतात की त्यांच्या स्पर्शाने आपलं सुद्धा परिस झाल्याशिवाय राहत नाही. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, कारण काय करायचं घरी जाऊन? पुरणपोळ्या. धन्यवाद.